नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लेक्चरमध्ये. आपण आज डेरिव्हेटिव्हमध्ये कॉम्पोजिट फंक्शन बघणार आहोत, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. 12th सायन्समधला आपला पहिला पार्ट, पहिला सेक्शन, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आता कॉम्पोजिट म्हणजे काय हा आपला पहिला प्रश्न. व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट फंक्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त आता आपल्याला काय बघायचं आहे की कॉम्पोजिट म्हणजे काय. ओके, कॉम्पोजिटला आणखीन एक नाव आहे. इट इज कॉल्ड ॲज फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. ओके, कॉम्पोजिट फंक्शनलाच आपण काय म्हणतो, फंक्शन ऑफ अनादर फंक्शन, म्हणजेच वन फंक्शन इन द फॉर्म ऑफ अदर. आता म्हणजे काय, मी एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच आयडिया येईल आणि मग आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे पुढं बघू. आता आपण आत्तापर्यंत कुठल्या फॉर्मचे डेरिव्हेटिव्ह बघितलेत. समजा y इज इक्वल टू साइन एक्स असेल तर आपण ह्याचा dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. ठीक आहे, आणि हा आपल्याला माहिती आहे काय असतो, cos x. पण समजा साइन एक्सच्या जागी माझ्याकडं साइन ऑफ 3x असं असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असेल. आता हे फंक्शन सिंपल फंक्शन आहे का, तर नाही आहे. किंवा आणखीन एक घेतलं मी दुसरं एक्झाम्पल, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. ह्याच्यामध्ये आणखीन क्लिअर होईल. इथं जर तुम्ही बघितलं y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स किंवा y इज इक्वल टू साइन ऑफ 3x, हे सिंपल फंक्शन नाही आहेत. y इज इक्वल टू साइन एक्स हे सिंपल फंक्शन आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण इथं नुसत्या साइन ऑफ एक्स नाही आहे, डायरेक्ट व्हेरिएबल नाही आहे, तर परत काय आहे, साइन नंतर लॉग आहे. म्हणजे इथं तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, बाहेरचं फंक्शन आहे, आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे लॉगॅरिथमिक आहे. इट इज अ फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. एक फंक्शन हे दुसऱ्याचं फंक्शन आहे, म्हणजे साइन हे लॉगचं फंक्शन आहे आणि लॉग हे एक्सचं फंक्शन आहे. राईट. मग आता अशा एक्झाम्पलमध्ये अशा फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह्ज कसे काढायचे हे बघणार आहोत ह्या पार्टमध्ये. आता मी हे एक तरी सिंपल फंक्शन दिलं, ह्याच्यामध्ये अजून तुम्ही कितीही कॉम्प्लिकेशन्स घेऊ शकता. म्हणजे लॉग पण कुणाचं तरी फंक्शन असेल, ते पण कुणाचं तरी फंक्शन असेल. अशा टाईपमध्ये आपल्याला फंक्शन्स असतात. मग असे ज्या वेळेस फंक्शन्स असतात, एक फंक्शन हे दुसऱ्याचं, दुसरं हे तिसऱ्याचं, मग अशा टाईपमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह्ज कसे घ्यायचे हे कॉम्पोजिटमध्ये बघणार. ओके, आता त्यासाठी आपल्याला एक थिअरम बघावा लागतो. त्या थिअरममध्ये तो थिअरम आपण सुरुवातीला प्रूव्ह करणार, म्हणजे मी तुम्हाला तो प्रूव्ह करून देणार की तो थिअरम कसा येतो, आणि त्या थिअरमचा यूज करून आपण कॉम्पोजिट फंक्शनचं काय घेणार, डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके, मग तुम्ही ज्यावेळेस हेडिंग देता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, हेडिंग दिल्यानंतर आपण सुरुवात करूया एका थिअरमनी, आणि त्या थिअरमचं स्टेटमेंट आहे. सो आय हॅव अ थिअरम. So theorem, if y is equal to f of x, statement, if y is equal to f of x is a differentiable function of u, is a differentiable function
of u and u is equal to g of x is a differentiable function of x, is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx, and this is the formula by which you can find the derivative of composite function. ओके, ह्या पद्धतीने आपण काय करणार, कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला काय करूया, हा जो थिअरम आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट प्रूव्ह करूया आणि त्यानंतर मग आपण प्रॉब्लेम्स बघूया त्याच्यावरचे. ओके, सो वी हॅव अ प्रूफ. बघा आता प्रूफ कसं करायचं. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये काय काय दिलं ते आधी बघा. काय म्हटलं त्यांनी की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. याचा अर्थ काय की हे जे दिलेलं फंक्शन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. याचा अर्थ त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो. ओके, आणि ते फंक्शन कुणाचं आहे, यूच आहे. आणि u is equal to g of x is a differentiable function of u is equal to g of x is a differentiable function of x. u is equal to g of x such that the composite function. आता composite function हा पार्ट आपण 11th मध्ये फंक्शन ह्या पार्ट मध्ये बघितलेले आहे. composite f composite g of x is equal to f of g of x असं आपण म्हणतो, किंवा g composite f of x is equal to g of f of x असं म्हणतो. राईट. सो तेच कॉम्पोजिशन हित आहे. सो y is equal to f of g of x. बघा इथं बरोबर वरचं स्टेटमेंट बरोबर आले का नाही. y is equal to f of x, ह्याच्यामध्ये y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स हे एक्स चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग आपल्याला काय त्यांनी सांगितलंय की dy बाय dx जे आहे ते कसं निघतं, तर y चा पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्यानंतर u चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे काय, तर जे फंक्शन ज्याचं डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू तो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, सरळ साध्या भाषेमध्ये. म्हणजे इथं त्यांनी काय म्हटलंय की y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, मग y चा विथ रिस्पेक्ट टू u घ्या. u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, u चा विथ रिस्पेक्ट टू x घ्या. ओके, हेच त्यांनी फक्त मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये दिले. y चा विथ रिस्पेक्ट टू u चा विथ रिस्पेक्ट टू x. प्रूव्ह करूया. आता प्रूव्ह करत असताना आपण काय करतो, तर पहिल्यांदा जे दिलेले फंक्शन्स आहेत, म्हणजे आपण प्रूफ कसं करणार, काय स्टेप्स असतील आपल्या प्रूफमधल्या त्या मी सांगतो सुरुवातीला. तर सगळ्यात आधी काय करणार, आपण दिलेले जे व्हेरिएबल्स आहेत 3 u x अँड y, त्याच्यामधले इन्क्रिमेंट्स घेणार. ओके, मग इन्क्रिमेंट्स घेऊन त्याचा इन्क्रिमेंटरी रेशो घेणार.
आणि त्या रेशोचं आपण लिमिट घेणार आणि जर ते लिमिट एक्झिस्ट झालं तर लिमिट एक्झिस्ट झालं की त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, कारण डेरिव्हेटिव्हचा डेफिनेशन आपण बघितलेली आहे. मग जर ते लिमिट एक्झिस्ट झाले तर आपला हा पार्ट एक्झिस्ट होतो, असं आपण सगळ्यात शेवटी स्टेटमेंट देणार. ओके, सो ह्या स्टेप्स थ्रू आपण हे प्रूफ घेणार आहेत. बघा मग वन बाय वन. सो त्यांनी पहिल्यांदा काय दिलेलं आहे की y हे यूचं फंक्शन आहे आणि u हे एक्सचं फंक्शन आहे. ओके, सो इट इज गिवन दॅट y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. So firstly I'll take increments in all. So let delta x be increment in x. This is a increment in x. Similarly, let delta u be increment in u and delta y be increment in y. तीन व्हेरिएबल x, u, y. सो तिघांमधल्या तीन इन्क्रीमेंट घेतल्या आपण. ओके, आता इन्क्रीमेंट कशा घेतात हे पण महत्त्वाचं. इन्क्रीमेंट ह्या नॉन झिरो पाहिजेत. त्या झिरो असलं तर इन्क्रीमेंट घेण्यात काय अर्थ आहे का? नाही. मग आपण ते खाली स्टेटमेंट देणार. सो हिअर delta x is not equal to 0, delta u is not equal to 0, delta y is not equal to 0. ओके, ह्या इन्क्रीमेंट ह्या नॉन झिरो आहेत. आता आपण काय करणार? इन्क्रीमेंटरी रेशो घेणार. नाव कन्सिडर सो वी विल टेक इन्क्रीमेंटरी रेशो. So incrementary ratio is delta y over delta x is equal to delta y over delta u into delta u over delta x. So that is my incrementary ratio. आता ह्या incrementary ratioला मी मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे आपण लिमिट घ्यायचं. आता लिमिट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं तर आपल्याला सगळ्यात शेवटी काय काढायचं आहे? dy by dx. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, म्हणजे इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल हे आपले एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे म्हटल्यानंतर मग मी दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स लिमिट घेईन. सो टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड as delta x approaches to 0. So what you have? Limit as delta x approaches to 0, delta y over delta x is equal to limit as delta x approaches to 0, delta y over delta u into delta u over delta x. लिमिट मल्टिप्लिकेशन आहे आतमध्ये दोन फंक्शनचं. लिमिट सेपरेट होतील दोघांना. सो लिमिट सेपरेट करून घ्या. सो दॅट इम्प्लाइज लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0, डेल्टा वाय ओव्हर डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0, डेल्टा वाय over delta u into limit as delta x approaches to 0, delta u upon delta x. काय केलं मी? फक्त लिमिट सेपरेट केले, बाकी काहीही केलेलं नाही. आता जर तुम्ही बघितलं तर इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे, लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं डेल्टा वाय बाय डेल्टा यू आहे, लिमिट मात्र डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 आहे. आणि इथं डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आहे, लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 आहे. सो ह्या टर्मला आणि ह्या टर्मला काही प्रॉब्लेम नाही. का नाही? का तर डिनॉमिनेटर डेल्टा एक्स आहे, लिमिट पण डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 आहे.
पण इथं जर तुम्ही बघितलं तर इथं डिनॉमिनेटर म्हणजे dy बाय du याचा अर्थ काय, तुमचं जे काय डेरिव्हेटिव्ह आहे दॅट डेरिव्हेटिव्ह इज विथ रिस्पेक्ट टू u आणि लिमिट आहे डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0. मग असं चालत नाही, असं आपल्याला लिमिट घेता येत नाही. मग असं काय करायचं तर बघा त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, u इज इक्वल टू g ऑफ x आणि काय खाली म्हटलंय इट इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग जर x मधली इन्क्रीमेंट ही जर 0 ला अप्रोच करत असेल, म्हणजे जर x हा 0 ला अप्रोच करत असेल तर ऑब्विसली u हा पण 0 ला अप्रोच करेल. का करेल, बिकॉज इट इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, इट इज अ गिवन आणि u इज अ डायरेक्ट फंक्शन ऑफ x. u हे x चा डायरेक्ट फंक्शन आहे, त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की x हा जर 0 ला अप्रोच करत असेल तर u पण 0 ला अप्रोच करेल. सो कॅन वी से दॅट ॲज डेल्टा x अप्रोचेस टू 0 डेल्टा u ऑल्सो अप्रोचेस टू 0. ओके, हे मी असं का म्हणू शकलो, बिकॉज त्यांनी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून, ते गिवन स्टेटमेंटमध्ये आहे. मग जर डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0च्या अप्रोचेस टू 0 असेल तर डेल्टा यू अप्रोचेस पण 0 आहे म्हटल्यानंतर डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 हा डेल्टा यू अप्रोचेस टू 0 ने रिप्लेस होईल. सो ह्या डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0च्या ऐवजी मी डेल्टा यू अप्रोचेस टू 0 लिहीन. का तर मला लिमिट घ्यायचं आहे. सो दॅट इम्प्लाइज लिमिट ॲज डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 delta y over delta x is equal to limit as delta u approaches to 0 delta y upon delta u into limit as delta x approaches to 0 delta u upon delta x. Now I will call this as equation 1. आता जर तुम्ही इक्वेशन 1 बघितलं तर ह्याच्यामध्ये काय आहे, डेल्टा वाय ओव्हर डेल्टा यू ओव्हर डेल्टा एक्स. आता त्यांनी दिलेले स्टेटमेंट्स बघा. पहिलं त्यांनी काय म्हटलंय की वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. मग जर वाय हा यूचा डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर याचा अर्थ काय की वायचं विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह घेता येतं आणि ते एक्झिस्ट होतं. मग वायचं विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतं याचा अर्थ हे एक्झिस्ट होतं लिमिट, कारण हे एक्झिस्ट झालं म्हणजेच लिमिट डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला आणि ते त्यांनी दिलेलं आहे, याचा अर्थ हे लिमिट एक्झिस्ट होते. सिमिलरली काय म्हटलं त्यांनी पुढं, यू इज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आता u हा x चा डिफरन्शिएबल फंक्शन आहे असं त्यांनीच म्हटलंय. याचा अर्थ परत u चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेता येतो. मग कधी घेता येईल, जर हे लिमिट एक्झिस्ट झालं तर. याचा अर्थ लिमिट एक्झिस्ट होते हे त्यांनीच सांगितलंय, म्हणजे ह्याचं लिमिट एक्झिस्ट होते, ह्याचं लिमिट एक्झिस्ट होते हे त्यांनी दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. सो त्याचा मी फक्त यूज करणार. Okay, one by one. So now as y is a differentiable function of u, so therefore limit as delta u approaches to 0 delta y upon delta u exist and नुसतं एक्झिस्ट होत नाही तर त्याची व्हॅल्यू काय असते, लिमिट ॲज डेल्टा यू अप्रोचेस टू 0 डेल्टा वाय ओव्हर डेल्टा यू इज इक्वल टू dy बाय du. हे जी इन्क्रीमेंट विथ ॲज लिमिट ॲज डेल्टा यू अप्रोचेस टू 0 काय असेल, dy अपॉन डी. नाव आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन 2.
ओके, इथंपर्यंत. पुढं सिमिलरली त्यांनी काय सांगितले आपल्याला की यू हे पण डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्सचं. मग यू जर असेल तर आपण सिमिलरली स्टेटमेंट लिहू शकतो. इथं परत तेच. सो व्हॉट यू हॅव, परत ते स्टेटमेंट यू साठी पण लिहायचं. ॲज यू इज ए डिफरन्शिएबल function of x, therefore limit as delta x approaches to 0 du by dx exist and limit as delta x approaches to 0 delta u by delta x is du by dx. I'll call this as equation number 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो पुट इक्वेशन 2 and equation 3 in equation 1. We get equation 1 काय मिळेल, limit as delta x approaches to 0 delta y over delta x is equal to ह्या लिमिटची व्हॅल्यू dy by du आणि पुढच्या लिमिटची व्हॅल्यू du by dx. I'll call this as equation 4. आता जर तुम्ही इक्वेशन 4 बघितलं तर इक्वेशन 4 मध्ये लेफ्ट हँड साईडला लिमिटचं फंक्शन आहे, राईट हँड साईडला एक dy by du आहे आणि du by dx आहे. याचा अर्थ राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते, बरोबर, आणि लेफ्ट हँड साईडला लिमिट आहे, मध्ये इक्वालिटी आहे. मग इक्वालिटीचा मिनिंग काय असतो की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही सेम पाहिजेत, दोन्ही इक्वल आहेत. मग इक्वालिटी असेल आणि जर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट होत असेल तर लेफ्ट हँड साईडचं पण डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार. वाय? बिकॉज इथे इक्वालिटी. ओके, सो जर राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर लेफ्ट हँड साईडचं पण डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालं पाहिजे, म्हणजे हे लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह निघेल. ओके, मग हिअर RHS of equation 4 exist, therefore LHS must be exist. Therefore LHS of equation 4 must be exist. So therefore limit as delta x approaches to 0 delta y over delta x is exist and limit as delta x approaches to 0 delta y over delta x is equal to dy by dx. ह्या लिमिटची व्हॅल्यू काय होईल, dy by dx. सो ही व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये टाका. सो पुट दिस व्हॅल्यू in equation 4 we have dy by dx is equal to dy by du into
du by dx, and that is your proof. So hence your proof. So that is how we will prove the composite function. ह्याच स्टेप मी सुरुवातीलाही सांगितलं होतं आणि प्रूफ कंप्लीट झाल्यावर पण तुम्हाला दिसेल. सुरुवातीला मी इन्क्रिमेंट्स घेतले नॉन झिरो, त्यानंतर इन्क्रिमेंटरी रेशो घेतला, त्यानंतर दोन्ही साईडला लिमिट घेतलं, त्यानंतर आर एच एस एक्झिस्ट होतीये कारण ती त्यांनी दिलेली आहे. मग आर एच एस एक्झिस्ट होती म्हणून त्याच्या व्हॅल्यूज लिहिल्या. आता जर आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस पण एक्झिस्ट झालं पाहिजे कारण ती इक्वॅलिटी आहे म्हणून एल एच एस एक्झिस्ट होतं आणि म्हणून तुमचं फायनल आन्सर. Okay, so that is how we will prove the theorem. Now we will see the examples based on this proof. So before starting example, we will have one remark or one note. So we will have a remark. And remark is if हे जे मी आता फक्त डेरिव्हेटिव्हच्या भाषेमध्ये dy बाय dxच्या लँग्वेजमध्ये दिलं होतं, आत्ताचं जे तुमचं स्टेटमेंट होतं ते काय होतं, dy बाय dx इज dy बाय du इंटू du बाय dx. ओके, हे yx अशा फॉर्ममध्ये होतं. हेच मी फक्त फंक्शनच्या म्हणजे एफच्या लँग्वेजमध्ये देतो. सो इफ y इज इक्वल टू एफ ऑफ g ऑफ x composite, then dy by dx is f dash g of x into g dash x. ओके, हे फक्त अनादर फॉर्म ऑफ रायटिंग आहे. हे जे मी y u वगैरे म्हटलं ना, हे जर तुम्हाला कॉम्पोजिट फॉर्ममध्ये दिलेलं असेल, अशा फॉर्ममध्ये जर फंक्शन दिलेलं असेल तर y u कडं न जाता तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कसा, तर पहिल्यांदा एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश जी ऑफ एक्स तसंच आणि त्यानंतर इंटू जीचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला काय घ्यावा लागतो, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. मग बघा एक एक्झाम्पल घेतो मी सिंपल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी दोन्ही पद्धतीने देतो. सो फॉर एक्झाम्पल डिफरन्शिएट, क्वेश्चन आहे माझा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी एक एक्झाम्पल दोन्ही वेनी सोडून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात येईल. सपोज आय हॅव y इज इक्वल टू, मी मागाशी घेतलं होतं तेच, साइन ऑफ लॉग एक्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड dy बाय dx. आता जर तुम्ही हा प्रॉब्लेम नीट बघितला तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, y हे साईनचं फंक्शन आहे आणि साइन हे लॉगचं फंक्शन आहे, लॉग हे एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे तुम्ही जर मगाशी मी दिलेलं स्टेटमेंट बघितलं तर त्या स्टेटमेंटमध्ये बघा काय दिसतंय, y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज अ फंक्शन ऑफ x. म्हणजे ह्या केसमध्ये u इज इक्वल टू काय आहे, लॉग एक्स. हे तुमचं लॉग एक्स आहे ना, स्टेटमेंटमध्ये दिलेल्याप्रमाणे मी पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगतोय तुम्हाला. आणि y काय, मग y काय येईल तुमचा, साइन u. बरोबर आहे का नाही, बघा इथं y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. मग आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना कसा घ्यावा लागेल, इथं dy बाय dx. पहिल्यांदा y चा विथ रिस्पेक्ट टू u आणि त्यानंतर u चा विथ रिस्पेक्ट टू x.
So if I differentiate with respect to x, so differentiate with respect to x, so y चा डेरिव्हेटिव्ह पलीकडे मी लिहिलेला आहे तिथं, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, आता आपल्याकडे काय y इज इक्वल टू साइन u आहे ना, मग y चा विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह घ्या. मग y चा विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह, साइन u चा डेरिव्हेटिव्ह काय आला कॉस u, आणि त्यानंतर u चा विथ रिस्पेक्ट टू x घ्या, u चा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/x. आता u हे फंक्शन आपण घेतलेलं आहे, सो ते फक्त रिसबस्टिट्यूट करा. सो dy बाय dx इज कॉस ऑफ व्हॉट इज u log x into 1/x. फिनिश. दिस इज बाय थिअरम. सो हे मी कुठून काढलं, ह्या थिअरम प्रमाणे. आता रिमार्क प्रमाणे हेच जर सोडवायचं झालं तर आपला रिमार्क काय सांगतो इथं, इफ y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x, देन dy बाय dx इज f डॅश g ऑफ x इंटू g डॅश x. हा आपला रिमार्क आहे. हाच प्रॉब्लेम घेतो मी रिमार्क प्रमाणे. सो यू हॅव y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x. सो इथं तुमचं f म्हणजे साइन आहे, g ऑफ x म्हणजे लॉग x आहे. सो इफ आय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, व्हॉट आय गेट dy बाय dx. आता बाहेर काय म्हटलंय एफ डॅश जी ऑफ एक्स, म्हणजे एफ चा डेरिव्हेटिव्ह घ्या, जी एक्स ॲज इट इज ठेवा. मग एफ चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, पुढे जी ऑफ एक्स ॲज इट इज इनटू जी डॅश म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज बाय युअर रिमार्क. दोन्ही वेळी आन्सर तेच मिळणार. ओके. सो मी तुम्हाला थिअरम आणि रिमार्क दोन्ही पद्धतीने एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलाय. जो आपल्याला सोपा वाटेल त्या पद्धतीने आपण सोडवणार प्रॉब्लेम्स. कॉम्पोजिटचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आपण ह्या मेथडने सोडवणार, कारण इथं एकदम सिम्पल कॉम्पोजिशन होतं म्हणून दोन्ही मेथडनं सोडवणं सोपं झालं. जर दोनपेक्षा जास्त कॉम्पोजिशन्स असतील तर इथं थोडं अवघड होतं, किचकट होतं, म्हणून आपण ह्या मेथडनी सगळे प्रॉब्लेम सोडवणार. ठीक आहे. सो आज या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स काय करणार, कंटिन्यू करणार विथ धिस रिमार्क. सो आज थांबू. थँक्यू.